अरे भाऊ पहिले ऑर्डर तू कधी पैसे हॉटेलमध्ये दिले गेला नाही का नाही भैया हाँ? हॉटेलमध्ये कधी गेला नाही का नहीं ना आपण मेरा दादा तेरा परदादा मैं हा. भाऊ ओळखलं का नाही ओळखलं. तुला चॉकलेट झेब्रा आहे, बटरस्कॉच आहे, रोज मलाई आहे, चॉकलेट ओरिओ. हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात सगळे बदलला ना तो. तर लय दिवसात आमचा आज ब्लॉग बनलाय बनवतोय की आम्ही सगळे कामामध्ये बिझी होतो त्याला ते काम नव्हतं भैयाला जॉब भेटला मला माझा नवीन फोन भेटला तर प्रत्येकाला त्यांची त्यांच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी भेटल्या आहे तर त्याच्यामुळे आहे ना आता ब्लॉग चालू करायचा आज तेजसच्या मदतचा वाढदिवस आहे नवीन फोनमध्ये ब्लॉग चालू आहे. नवीन फोनमध्ये तर आज भाऊला पार्सल घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे आज हां हे बघा हॉटेल जत्रा एवढा गरीब आहे बाहेरूनच मेन्यू बघून घेतो काय घ्यायचंय नाही रे, मग मी विचार करतोय चिकन घेऊ का गुरुवार आहे आज. प्रेममध्ये आहे गुरुवार आहे आज. बोल ना. गुरुवारी मटन नाही असं खायचं का हा? का बरं? साईबाबा हां साईबाबा हा, अरे मी असं म्हणतो, रागा. काय आणू? रागा भाई आपका दिन आहे आज मसाला भी आहे. रागा भाई का फोन आहे ना. आणि रागाचा फोन आला आहे आणि याच्या भागाचं नाव रागा आहे तुला काय वाटतं तुला चांगला फोन भेटला हम्म. याला पण काम भेटलं मला पण मला काम भेटलं, मला पहिल्यापासून काम हा म्हणजे नवीन काम भेटलं बुवा असं हा. अजून एक नवीन काम भेटलं. मला पण जॉब भेटला फक्त आपल्याला हॅलो. मनासारखी पोरगी भेटली पाहिजे फक्त एवढेच पैसे आपल्याला येऊ. ठेव. पनीर मसाला येऊन जाऊन भी. पोरगीमुळे आपण वाया जाऊ भाई आपण एवढं सगळं आहे. पोगी पाहिजे रे पनीर जीवनामध्ये मसाला आहे आणि अरे पोगीची गरज नाही पाहिजे उलट जीवनामध्ये पोगी असा विषय ना भाई ते आहे ना आयुष्याची वाट लावून टाकते डायरेक्ट पोरगी वाट लावणारी नाही पाहिजे ना आपल्याला. तुला शेवळे घरची सून व्हायचं असेल तर हॉटेल जत्राला ये पहिल्यांदा आम्ही असं हॉटेलला आलो आहे की आम्ही बड्डे आहे ना घरीच बनवतो आमच्या बड्डेला आमच्या घरी खिचडी असते तुझ्या घरी काय असते इथलं बागलं बोल ना कोणते पैसे त्याला 2,500 रुपये सांगितले होते आणि 2100 रुपये सेंड केले भाई. 400 रुपये गायब केले. अरे भैया ड्युटी आरो बाकी काही नाही या कोणत्या टेबलवर भाई बसायचं भाई ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन दाखव बँकेत आले पैसे दाखवताय. हा आहे ना हा हे बघा हे बघ. आहे ना पोरींसाठी किती बी पैसे खर्च करा, पण पोरांना पैसे रिसिव्ह बघू शकता, दिसतं का इथं? उलटा दिसतंय त्याच्यामध्ये. हा ठीक आहे, तरी बी एकवीसशे दिसल ना बाबा, त्याच्या लय- फोन पे लय ट्रान्झॅक्शन मॅसेज लोड केलं तर 2100 रुपये भाई. 2100 रुपये सेंड केले भाई मला आणि 2,500 रुपये बोललो तो. वरचे 300 आपला गावात केलं 400 हा, sorry, 400. अरे 100 रुपये आम्हाला साईड टाकायचे होते हा इंजिनियर आहे. याला फोन केला, म्हटलं भाई 100 रुपये सेंड कर. ए भाऊ, एवढे पैसे नाही ठेवत म्हणे मी. अरे एवढे पैसे 100 रुपये भाई. अरे का अरे केक घ्यायला बी जायचं आपल्याला अजून भाई, पैसे देऊन टाकू केक घ्यायला जाऊ. पण पैसे देऊन टाक. नाही म्हटलं पहिले cake माणूस घेऊन. कुठं अडतो फक्त पैशामुळे अडतो बाकी कुठं चढत नाही. पैसे नाही दिले तर मग बाईक बनवणार नाही. हा, पैसे काय जेवण नाही केलं तरी पण बडशॉप खाऊन जायचं. गरीब. ते पार्सल बनवतं दे ना आधी. आणि आपलं केक घ्यायला जायचं, केकचं दुकान बंद होऊन जाईल ना. अरे हा ना केकचं बी अरे दुकान बंद होईल नाशिकला काय तर बारीक गेले 10 वाजता सगळं बंद होतं. 9 वाजले. 9:30 झाले. तुला इकडे याचा विषय नाही आला ना, पर्सल तर घेणं असं गांड्या. किती भारी बोलला तो. अरे भाऊ पहिले ऑर्डर तू कधी पैसे हॉटेलमध्ये दिले गेला नाही नाही का का? भैया हा? हॉटेलमध्ये कधी गेला नाही का नाही ना आपण मेरा दादा तेरा परदादा मैं हाँ. मेरा फादर और फादर का फादर 10 परदादा जाता है. नाही रे त्याला पंजोबा म्हणतात आजोबा म्हणतो ना, एवढ्या पंचोबा. त्याच्या मग मदतचं वाढदिवस आहे काय काय दिलं मदत अजून गिफ्ट वगैरे काय दिलं मी बोललो हे म्हटलं पुढच्या दिवाळीला म्हणतो पुढच्या बड्डेला आहे ना माझ्याकडनं 2 तोळे सोनं घेऊन टाक म्हणे. 2 तोळे अरे 2 तोळे. काहीच लक्ष ठेवा बरं का 2 तोळे
घेऊ शकतो भाई, तुमचा आशीर्वाद असला तर आम्ही पण सगळं घेऊ शकतो. असं जळायचं नाही रे भाई एवढ्या गांडे. मार रात्रीचे कावळे मार मार. रात्री कावळे नाही उडत, काय उडतात ते वट वागून ना. वट वागून उडवायची भेटली आम्हाला. गो कर ना गो. अरे आपल्या ते मध्ये केक द्यायला किंमत पण नाही गाठ पाहिजे. विचार करा, याच्या गांडपेक्षा केक महाग होता. कावळे गाठ. एवढ्या पातळ केकची याची गाठ पाहिजे. अरे बेबी आईस केक 640 रुपये. 640 रुपये कोणता केक आहे भाई? अरे काय अभिषेक बेकरी कळली म्हणून भाई नाही तर भाई 150 रुपये केक भेटतो, तिथे 200 रुपये. फुलटण टाकतात केक हा केकच असतो. आम्ही पेस्ट्री सुद्धा घेतो कोणाकोणाच्या अरे ते birthday केक मध्ये फुलटण टाकतात रे. ला. हा ट्रिपा बसता आमची इकडच्या केक मध्ये. मला वाटतं 20 ला आहे. दोन याचे 2000. भाऊ ओळखलं का? नाही ओळखलं. तुला बोललो होता बघ, म्हणलं नेक्स्ट टाइम केक घ्याल तो ब्लॉग बनवलं म्हणलं. 2-3 केक निघले तुझ्याकडून. काय ब्लॉग बनवतोय सांग तुझ्या दुकानाचं नाव घेऊ सांग त्यांना. बेकरी अँड कॅफे, हा. बस एवढंच. मौल्य हॉल. मॉल हॉल जवळ का? दाखव मग आता केकची व्हरायटी आपण. चॉकलेट झेब्रा आहे, बटरस्कॉच आहे, रोज मलाई आहे, चॉकलेट ओरिओ आहे, मँगो मलाई आहे, व्हाईट फॉरेस्ट, रॉयल चॉकलेट, नंतर पेंटो केक. हम्म. नवीन आहे का भाई? हा, latest काय आहे. जेली आहे का? नाही, क्रीम येते त्याचं पूर्ण हाय लेवलचं मटेरियल आहे. नंतर चांगला कोणता इंचातला? कोणताही एक घे. तू बोलला तर बघ एकदा बटरस्कॉच आपल्या इथलं एकदम ब्रँडेड आहे. बटरस्कॉच डेली जातं, हा. डेली जातं, डेली येतं सगळे डेली. तुला एक ती डील आठवती का? आपण नाही का समोर एक कस्टमर होतात, म्हणलं भाई या 230 लावतोय आपण 300 सांगू. आठवली का स्कीम? वरचं कमिशन दोघांना भेटलं असतं. नाही, आपण एकदम रिजनेबल रेट आहे आपलं. तुला तर माहिती हा. आहे. क्वालिटी तुम्ही टेस्ट केलेले आहे. मग भाई. त्या बाबतीत काय सांगायची गरज नाही. कोणता घ्यायचा रे? बटरस्कॉच आहे, चॉकलेट ओरिओ आहे. तो नको रे, तो खाल्ला तर तो खाल्लेला आहे. काय केलं नवीन फ्लेवर ट्राय केलं. हा रसमलाई. हे रोज मलाई आहे, हा मँगो मलाई आहे. हा रसमलाई. मँगो दो ना. गरीब रोज मँगो यांना चव नाही, गाडवाला गुळाची चव नाही. कोणता देऊ मग? मँगो दो. येतो कधी नवस केक घ्यायला आणि सांगतो याला काही माहिती नाही. सांग काय काय टाकेल त्याच्यात. सांग ना. कोणता देऊ मग? मँगो तो दे ना. मँगो. हा. भाऊ फ्री काय भेटलं आपलं त्याच्यावर? काय देऊ तुला सांग. हा? केक. तो केक नाही रे, तो वाला केक पाच होतो. नाव टाकायचं आहे? हा टाक ना. काय नाव टाकायचं? मम्मी आई पाहिजे. आई टाकतो रे. मराठी. का मॉम टाकतो? आई पाहिजे. आई टाक भाऊ. आई तुझा आशीर्वाद. एवढं काय मोठं मस्त. टाक. एवढं मोठं टाक. नाही तर आईची पुण्य आहे. तर भाई इथं मौली हॉलजवळ केक घ्यायला जा. आपल्या भाऊचं दुकान आहे, एकदम बेस्ट आहे. भाऊचं स्वभाव बी ओके आहे. आता भाऊ आपल्याला फुकट केक देणार आहे, स्वभाव ओके म्हणून. तुम्हाला खोटं वाटत असेल तर लगेच जस्ट आपली व्हिडिओ चालूच राहणार आहे. हा येतो ना मी. म्हणजे तुला काय पाहिजे? आज तुझ्या गोष्टी हात ठेवशील ती तुला भेटेल. थोडा जवळ घे ना मोबाईल. फ्रीजवर मोबाईल पाहिजे? नाही मोबाईल मला नाही. अटॅक येईल बरं का? हा? मला अटॅक येईल म्हणतो. का बरं? तू ब्लॉग मध्ये डायरेक्ट सांगतोय भाऊ फ्री मध्ये देतोय. माझा इकडे जेव खाली होतो. देऊ का नका? अरे आपण हप्त्यावर केक घेतोय, पण मी सांग ना आपल्याकडे हप्त्याने केक भेटतो का नाही? EMI. EMI प्रोसेस आहे. सुरुवाती आहे 150 रुपये ऍडव्हान्स टाकावं लागेल. बजाज आयडीएफसी सगळ्या प्रकारचे फायनान्स होते. Finance होईल. भाऊ टाकलं का केलं? सुपर भाऊ. आजी वाली तुला. हा. किती वय आलं आधीचं? म्हणून ब्लॉग चालू आहे तो सध्या. नाही रे ब्लॉग कधीपासून आहे? तू सबस्क्राईब केलं ना वाटतं, बघ ना एकदा का नाही? नाही मी तुला चॅनलचं नाव नाही सांगितलं वाटतं. बघ बरं का सबस्क्राईब केलं की नाही? नाही तेव्हा घाईमध्ये होतं म्हणून सांगितलं नाही पाहिजे. एवढंही काय. सर लगेच आपण सबस्क्राईब करू. सांग. ट्रिओ ब्लॉग 03. इंस्टाग्राम नाही हो, यूट्यूब. युट्यूबचे ब्लॉग आहे. हां इंस्टाग्रामला वाटलं नंतर फॉलो कर. नाही तू मला बोल. बरं
दुकान आता प्रॉपर चालतंय ना काय विषय नाही ना जोरात एकदम जोरात. सारख्या कस्टमर Loyal customer. अरे. ए, तू येडं काय नाही का रे जरा इथं बी असे अरे युट्यूबवर आहे आपण हेच पण असं टाकायचं नाही रिकाम भाऊ आताशी 123 सबस्क्रायबर झाले आपण वाढू ना आपण काय विषय नाही काय विषय नाही. हे बघा आपले डेली ब्लॉग राहता बघ दिवाळी बिवाळीचे फटाके बिटाके लोकांच्या घरात फटाके सोडले नाही का रॉकेट बिकेट ते पटकन घेऊन या काय विषय सबस्क्राईब झालाय आता हा अब ब्लॉग तांडव होगा तुम्हाला एक पिशवी फ्री बरं हे बघा भाई इथं आलं की पिशवी फ्री भेटली कॅन्डल नाही दिली कॅन्डल पण देतो स्पार्कल देऊन स्पार्कल काय स्पार्कल नाही ओळखली ना? जाऊ ना. रेग्युलर ती स्पार्कल लावायची तर एक तर बाजूला लावायची पेपर नाही लावायची हा एक तर त्याची दारू हा, उडते ना, मग. ती एकदम बेकार राहते. तर दारू चिंग होतो ना माणूस एकदम hard. सातपूरचा गांजा सातपूरला तू चौकात गंजडी भेटली तुला लय बोलून राहिला ना संतोषा गांजा येतील नाशिक जिल्हा खेळायला येऊ गो येऊ नक्की या, पुन्हा या. चल बाय कर येऊ का येस बॉस तर आता केक घेतलाय अजून पार्सल घ्यायचं बाकी आहे नीट बोलत आहे रे म्हणून घातल्याच्या शिवाय घालतो हा ना मग तुम्हाला नाही माहिती माझ्या मम्मी कशी बोलली कसं तेव्हा त्या दिवशी कसं आला हा? होता? लग्न करायचंय लग्न लय आठवतं माहिती त्या दिवशी पोरीवाले काय म्हणतील मग? तुमचा पोरे असा हं? मुत्तानी व्हिडिओ कुठं व्हिडिओ त्याच्यासाठी चिकन लॉलीपॉप घेतलं ना भाई काहीच चव नाही डायरेक्ट एकटं खाणार मग पसणार थोडे ना 4 वर्ष झाली तेच वापरायला काय स्वतःची क्वालिटी दाखव पाहिलं जाड आहे पाहिजे याला थंडी बिंडी काय वाजत नसतं थंडी आतमध्ये येते बाई हे किती पातळ घालते अशी गरीब अरे मग एवढं काय थंडीच वाजत नाही काय वाटतं Strong आहे. आत्ता 2 मिनिटात असे रे गाडीवर बसायच्या आधीच लावू का हात लावू नको याच्या हाताला पाणी सुटतं बरं का याच्या हाताला मीठ आहे याच्या पप्पाने आहे ना लहानपणीला मिठात पाडलं तर म्हणून माझ्या आजोबा मिठाच्या सत्याग्रहामध्ये होते रे. त्याचं नाव गांधी तर नव्हतं ना गांधी तर नव्हतं ना त्याचं नाव मग काय होतं फेस कडे बघू शकता सेम फेस बघा गांधीचा पोरच आहे ना राहुल गांधी नाही बरं का महात्मा गांधी राहुल राहुल हा गांधीचा बाबा म्हणून दोघं मिळून कॉम्बिनेशन झालं राहुल गांधी आणि मिठाचा सत्याग्रह कशामुळे झाला ते सांग कावर केलं बाबा काय करत होते आपल्या नगरसेवक आणि बाकीच्या भारतीय जनतांना मीठ लागत होतं त्याच्यामुळे मग ते मीठ किती किलोने वाकलं विकत काय तयार केलं? नाही घेत होतो आम्ही असे कोणते मीठ ड्रग्स विकत असेल रे मग गांडे तो पावडर तर बाबाला मिठच नाही ए अर्धा त्या बाबाला मिठ आणि ड्रग्स मीठ फरकच जमत असं मी असं म्हणते मग कोकीन असं ते. सीआर मध्ये घेतो आम्ही माहिती मला लक्ष दे रे आणि बिल पावती माझ्याकडे त्या काळातलं सीआर म्हणजे विचार करू शकता नाही आजचा तर अंबानी बी कुठं लागत नाही अंबानी कुठं लागतं तुझ्या ते हसू राहिले ते मग जोक तुम्ही- काय गांडे हसायला मग- जे आहे ते खरं सांगते बिल पावते माझ्याकडे हसू राहिले आणि त्याच्यावर किती इसवी सन किती होतं काय 1987 एवढा गांड एवढं जवळ 1887 1887 नंतर बाबाचा जन्म किती झाला तर 5 महिने आले छोटा डीलर होता भाई पण सीआर मध्ये घेतले ते 5 महिन्याचा डीलर याचा बाबा नेमकी अंबानी मिठाचा dealer होता. याचा बाबा नेमकी मिठाचा धंदा करत होता का विचार करा कोकीचा? हा 23-24 वर्षात एवढा आहे तर मग विचार करा 5 महिन्यात केवढा असेल याचा बाबा एवढा तरी पण सीआर मध्ये घ्यायला भाऊ आहे का होता का दम भाऊ तेव्हा आणि याच्या top ला बाबांनी शेवाळी गली पण घेऊन ठेवली याची शेवाळी गली सुद्धा आहे आहे ना भाई हॅलो. आमच्याकडे कमान बिमान आहे नाही का शेवाळी गलीची कमान आहे ती कमान आता नेमकी तुटली नाही का अतिरेकी मध्ये आली की सॉरी अतिरेकीने काय बोलला काय बोलले अतिक्रमण मध्ये अतिक्रे मध्ये आली होती अतिरेकी मध्ये अतिरेकी मध्ये आली होती आमची कमान अतिक्रमण मध्ये नाही आली आता कमान अतिक्रमण होत आहे ना काही बरं भाई हा याचे शब्द रील रील कटली याचे शब्द सुरू आमची जिंदगी सुरू राहिली पण याचे शब्द काय सुधरत नाही करतो भाई तो भी पहिले मटन ब्लॉग बनवतोय भाई मी काय इधर सांगू? 5 मारे उधर 5 मारे शेवटचा ब्लॉग मध्ये मी कधी होतो माहिती आहे का ज्या टायमाला आम्ही ते
स्किन केअरच्या दवाखान्यात गेलो त्या टायमाला आपण एका ब्लॉकमध्ये त्या टायमाला बरोबर आज त्याला झाले. त्याच्यानंतर जिममध्ये गेलो होतो मी झेंडू. अरे आणि विसरतो रे भाई. याला आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये सॉरी 2 दिवसाच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन टाकायला लावलं. मोबाईल बघता बघता झोपून गेला, डिस्क्रिप्शन टाकलं नाही म्हणे, काय विसरून गेलो म्हणे. हा एक शब्द विसरतो, हा एक तर डायरेक्ट दिवसच विसरतो. त्याला ब्लॉग सुद्धा माहिती नाही कोणते केले. आणि तू काय महिने विसरतो? विसरतोय मी डायरेक्ट सणमध्ये चालतो. त्याचा बाबा आहे ना नेमकी कसा धंदा करतो त्यालाच माहिती नाही, पण सीआर मध्ये धंदा आणि करतो. सांगतो ना बिल पावते आहे माझ्याकडे भाऊ. आडीचा फोन आला. आडी आडी आधी कायला फोन बरं राहिलं रे, कायला बिझी येतो हे काम बिम हे ना घरी असल्यावर इथं नाही सांगायचं. आमच्या सोबत राहिलं ना फोन बिन नाही का. अरे काम नाही बिझी येतो मुद्दे. अरे गाणी बोल. त्याने एक हातात धरेल आहे. काय रे? अरे ब्लॉग चालू होता, बोल ना. बरं बरं चालू चालू. हो हो. तुला असे लाजबीज नाही वाटत का रे असे सांगतो आम्हाला काही एवढं इम्पॉर्टंट काम होतं का. गेला असतं ना घरी टेकून बसण्यापेक्षा गेला असतं ना तिकडं मेडिकलमध्ये. अरे आईची काळजी नाही रे तुझ्या, ते आईने तुझ्यासाठी काय काय केलं रे तुला. एवढं लहानाचं मोठं केलं काय. बाळा बिळा 24 वर्षाचं मी बाळा म्हणतो का येऊ का घरी. बहुत तुझ्या पिंट्या मला काय म्हणत नाही, तू म्हणतो का बाळा बिळा. मग बरोबर आहे ना भाऊ, एवढं तुझ्या आईने लहानाचं मोठं केलं. अरे एवढ्या वर्षाचं झालं तुला वाटलं का तू 10 मिनिटात घरी आला कधी. तू एवढं लॉजिक लावायचं काय. आम्ही अरे आमचं सोबतच पडे जातो. अरे आम्हाला आम्ही त्याला बोलत बी नाही. तू बळबळ येऊ राहिला नवीन मोबाईल आहे म्हणून. आम्ही काय बोलू पोरगी गेली. जाऊ दे भाऊ. ठेव. त्याचा भाऊ आहे म्हणून. तर बघा भाई अशी कामं भेटतात आता घरी. तर आता आम्ही अरे तर तिरपं दोघी साईडने वजन काटा कर ना. तर आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशनला जातोय. तर सेलिब्रेशन नाही चला घरी जा गपचूप तुमच्या. बर्थडे सेलिब्रेशनला जातोय म्हणजे आता एंड करतोय मी ब्लॉग असं म्हणतोय झेंडू. मला वाटलं घरी येते. अरे असे भिकारचोड मित्र रे. एवढे गरीब आहे का केकचं दुकान विकत घेऊ रे भाई नावला. ओके तुम्ही मारणार कधी कावळा बिवळा. सांग भाई. हा मी फक्त बंदूक चालवेल, तुम्ही फक्त काय ठोकत बसा. गावड्या दिसलं की मी फक्त मारतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. येतं काय क्रेडिट खायला आला. क्रेडिट आणि सिंग नाही भेटलं तर भेटलं पाहिजे. घेऊन टाकू. बोल काय बोलायचं बोल बोल बोल. तुझं मन बोल, व्यक्त मन व्यक्त. अरे बोलू जरा पैसे बाबा, बोल ना. आम्ही बी थांबेले ते बी थांबेले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तो टिंग्या म्हणतो ना हो त्याने लई पोरींच्या दिलावर राज केले हो. राहणे पैसे नाही हो, फक्त गोळी होती मनावर घेऊ नका. रील कट रील काढत होता तो. चला भेटूया मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कर.